फायबर, विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट या फळामध्ये भरपूर आहेत. हे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे फळ चटणी, मुरंबा, सरबत किंवा बर्फी काहीही करू शकतो. तर आपण आज पाहणार आहोत चटणी कशी करायची ती. मी इथे एक कवट फोडून घेतलेला आहे. तो अर्धी ते पाऊण वाटी भरलेला आहे. तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ देखील घेतलेला आहे आणि कवट आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून ते पाणी न घालता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे, चवीपुरते मीठ टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. जर गरज वाटल्यास थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता. आणि तयार झाली आहे आपली चटणी. चरचरीत फोडणी द्यायची आहे. पाहू शकता, सुंदर अप्रतिम लागते चवीला. एकदा नक्की करून पहा. आणि हो, माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुम्ही देखील ही चटणी करून पहा आणि चटणी कशी झाली ती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.